नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC ॲस्पिरंटवाल्यांसाठी एक खूप महत्त्वाची न्यूज आहे. तर गेल्या 2-3 दिवसात राज्य सरकारने आणि MPSCने काही मोठे निर्णय घेतलेत, ज्यामुळे भरती प्रक्रिया बदलणार आहे. यात रिझर्वेशनचे नियम आहेत आणि वेटिंग लिस्टबद्दल अपडेट दिलेले आहेत. तर ते न्यूज काय आहेत थोडंसं आपण जाणून घेऊया सोप्या भाषेत. तर पहिलं काय रिझर्वेशनबद्दल आणि ओपन कॅटेगरीचा नवा नियम याच्याबद्दल तुम्हाला असं सांगतो मी थोडंसं. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे रिझर्वेशनमधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्याबाबत सरकारने आता एक नवीन नियम आणला आहे. तर तो नियम काय आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरताना एज लिमिट, शैक्षणिक पात्रता, अनुभवामध्ये म्हणजे एज ऑफ रिलॅक्सेशनमध्ये काही सवलत घेतली असेल तर तो विद्यार्थी आता ओपन कॅटेगरीच्या जागेवर हक्क सांगू शकणार नाही. कळालं? त्यांची निवड फक्त त्याच कॅटेगरीमधून होईल. आधी कसं असायचं तर एखादा मुलगा राखीव वर्गातल्या मुलाला ओपनपेक्षा जास्त मार्क मिळाले तर त्याला ओपनची जागा मिळायची. पण आता जर तुम्ही वयात किंवा इतर कशात सवलत घेतली असेल तर तुम्हाला ओपनमध्ये एंट्री मिळणार नाही. सरकारनं म्हटलं की समान संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कळालं? तर दुसरा पॉईंट काय सांगते त्या न्यूजमध्ये, त्या आपल्याकडे तीन PDF आहेत त्या न्यूजमधले, तुम्हाला विश्लेषण सांगतो आहे. तर दुसरा पॉईंट काय आहे, ऑप्टिंग आउट आणि वेटिंग लिस्ट बंद केली त्याने. काय MPSCने काय केली, प्रतीक्षा यादी जी होती आपली वेटिंग लिस्ट आणि ऑप्टिंग आउटचा पर्यायच त्यांनी बंद करून टाकला आहे. निर्णय घेतला सरकारनं. याचा अर्थ काय होतो, एकदा निकाल लागला की जी यादी येईल तीच फायनल असेल. या निर्णयाला विद्यार्थ्याकडून खूप विरोध होतो आहे. कारण समजा एकाच मुलाची निवड 2-3 वेगवेगळ्या पदावर झाली तर तो एकच नोकरी जॉईन करेल, बाकीच्या 2 जागा रिकाम्या राहतील. जर वेटिंग लिस्ट नसेल तर त्या जागा तशाच राहतील. खालच्या क्रमांकाच्या मुलाचं नुकसान होईल. आयोगाचं म्हणणं आहे की यातून गैरप्रकार थांबतील, पण विद्यार्थ्यांच्या मते पदे रिक्त राहण्याचा मोठा धोका आहे. तर आणखीन एक पॉईंट या तिन्ही न्यूजपेपरमधून आणखीन एक पॉईंट काय निघतो बघा, या निर्णयाचा परिणाम काय होईल बघा. आता हे जे 2 निर्णय घेतलेत या निर्णयाचा परिणाम काय दिसून येतो तर ओपन कॅटेगरीवरती होणारा परिणाम सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना थोडासा दिलासा मिळू शकतो, कारण तिथे आता फक्त तेच लोक असतील ज्यांना आता काय कोणतीही सवलत घेतलेली नाही. पण रिझर्वेशनमधल्या मुलांसाठी स्पर्धा वाढणार आहे बघा, एवढं मात्र 100%. आणि वेटिंग लिस्ट नसल्यामुळे अनेक हुशार मुलांना नोकरीपासून वंचित राहू शकतं. म्हणून ह्या न्यूजचं विश्लेषण अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, हे होतं सरकारचं आणि आयोगाचे नवीन नियम. तुम्हाला काय वाटतं, हे निर्णय विद्यार्थ्याच्या फायद्याचे आहे की नुकसानीचे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत राहा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.